आणि दिल्लीमध्ये सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सध्या फोन लाईनवर आहेत. हर्षवर्धनजी, स्वागत आहे एबीपी माझावर. दोन घडामोडी सध्या घडत आहेत. काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर अनेक नेते पंतप्रधानांच्या निवासस्थान परिसरात सध्या आंदोलन करत आहेत. तिथून आंदोलकांना उचललं जात आहे. दुसरीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत. ज्या प्रकारे सरकार हे सगळं प्रकरण हाताळतंय, कसं बघता आपण याकडे? राहुल गांधींनी हा मुद्दा अनेक दिवसांपासून लावून टाकला आहे. किंबहुना एक जे भयाचं वातावरण आणि सगळं सेंट्रलाइज करण्याचं केंद्रित प्रणाली आहे त्या विरोधात भारत जोडो यात्रा देखील काढत असताना डरोमत हा संदेश दिला होता. राहता राहिला प्रश्न नीटच्या परीक्षेच्या अनुषंगानं मागच्या अधिवेशनात राहुलजींनी स्पष्टपणे संसदेत सांगितलं होतं की 70 वेळेस पेपर फुटलेला आहे आणि देशाच्या तरुणांच्या सोबत हा एक फार मोठा धोका आहे. आपण पक्ष बाजूला ठेवूया आणि चर्चा करूया आणि याच्यावरच्या कायमस्वरूपी उपाययोजना आपण आखूया. त्यावेळेस त्यांची खिल्ली उडवली गेली. त्यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगानं दुर्लक्ष करण्यात आलं. आज उपलब्धी झाल्यानंतर पंतप्रधान त्याची भाषा बोलत आहे. तर नीटचा पेपर फुटल्या छात्रों की गुंज या अनुषंगानं विद्यार्थ्यांच्या पुढे समस्या ज्या आहेत त्याच्या विरोधात सत्याग्रह आणि अल्टरनेटिव्ह काय अरेंजमेंट असली पाहिजे हा प्रस्ताव घेऊन राहुलजी कोट्याला सर्वप्रथम, त्यानंतर डेहराडूनला ते व्यक्तिशः स्वतः गेले. त्यानंतर याच मुद्द्यांच्या अनुषंगानं देशभरामध्ये आंदोलन तथा विद्यार्थ्यांशी एक व्यापक संवाद हा करण्याचा एक काँग्रेसच्या माध्यमातून एक प्रयत्न आणि संघर्ष एक सुरू आहे. यात बरीचभर आता अनेक वेगवेगळ्या संघटना, पक्ष देखील आज राहुलजींचा मुद्दा आणि जी वस्तुस्थिती ती मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि संसदेचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये संसदेत चर्चा होणार नाही तर कुठे होणार आहे? ऐकून घेतला जात नाही. मुलांवर लाठी हल्ला होतोय. सरकार काही ऐकायला तयार नाही. मोदी शहांचा अहंकार हा देशापेक्षाही मोठा आता कुठेतरी होऊन बसलाय. आणि अशा परिस्थितीत आज संसदेत जर चर्चाच होत नसेल, आपण संसदीय प्रणाली आपण स्वीकारली आहे. पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये आपण चर्चा अगोदर करणारच नसून तर या देशामध्ये हुकुमशाही अप्रत्यक्षपणे कुठेतरी लादली गेली आहे. आणि या एकंदरीत विद्यार्थ्यांना मारण्याचा प्रश्न असो, नीटचा असो, बेरोजगारीचा असो, नोकऱ्या कमी होत चालण्याचा अनुषंगानं असो, बरीचभर राम मंदिराचाही जो मुद्दा चोरीचा आहे तोही असो, या अनुषंगानं आता पंतप्रधानांच्या शासकीय कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याशिवाय कुठलाही पर्याय आता राहिलेला नाही. हेच या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्या नागरिकांच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. आणि आता कोणा एका राजकीय पक्ष किंवा राजकीय माणसानेच नव्हे तर देशातल्या तमाम नागरिकांनी हा देशाचा दुसरा स्वातंत्र्य लढा हा लढला पाहिजे असं देखील विनम्रतेने या ठिकाणी नमूद करावं वाटतं. खरंय. हर्षवर्धनजी, आणखी एक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की सुरुवातीला ज्यावेळी कॉकरोच पार्टीची ऑनलाईन स्थापना झालेली होती आणि त्यानंतर त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केली होती, त्यावेळी काँग्रेसनी स्वतःला थोडंसं लांब ठेवलेलं होतं, थेट पाठिंबा दिलेला नव्हता. काँग्रेस स्वतंत्रपणे या मुद्द्यावर आंदोलनं करत होती आणि दीपकेंचं आणि त्यांच्या पक्षाचं ऑनलाईन आंदोलनं वेगळी चालली होती. मात्र आता ज्या प्रकारे गेल्या 7 दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यातून आता हे काँग्रेसचं आंदोलन वेगळं आणि कॉकरोचचं वेगळं असं राहिलंय असं वाटतंय तुम्हाला, की आता हे सगळं एकच आंदोलन झालंय असं तुम्हाला वाटतं? शेवटी मुद्द्यांचा आहे, कोण करताय हा विषय या ठिकाणी महत्वाचा नाही. आणि राहता राहिला जी काही एका न्यायाधीशांच्या एका वक्तव्यानंतर काँग्रेस जनता पार्टी ही उदयास आली, त्या आधीपासूनच येणाऱ्या संसदेमध्ये आम्ही याची चर्चा करू, सरकारला प्रश्न विचारू आणि आम्ही हा प्रश्नाचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही हे अभिवचन राहुल गांधींनीच हे दिलेलं होतं. आणि अशा याच्यामध्ये एका विशिष्ट प्रक्रियेनंतर एक असंतोषाचा एक वेगळं व्यासपीठ हे निर्माण झालं. त्यामुळे मुद्दे एकच आहे आणि त्यामध्ये कुठेही विरोधाभास नाही. आता काँग्रेसची आणि राहुल गांधींची भूमिका ही या संदर्भामध्ये कुठेतरी कांगावा जो आहे हा काही भारतीय जनता पक्षाच्या फेक नेरेटिव्ह पसरवणाऱ्या मंडळीकडून केला जातो. हर्षवर्धनजी, मला थोडा थेट तुमचं उत्तर असं हवं आहे की काँग्रेसचा किंवा इथल्या एस्टॅब्लिश विरोधी पक्षांचा प्रभाव संपवण्यासाठी हे आंदोलन उभं करण्यात आलं, अशा प्रकारचं पण एक नॅरेटिव्ह आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघता? असं खरंच आहे की खरोखरच हे आंदोलन तुमच्याच मुद्द्यावर लढलं जात आहे आणि तुम्ही एकाच मुद्द्यावर आता लढताय? नाही, मुद्दा एकच आहे आणि मुद्द्याचा जो ज्या विरोधात मुद्दे आहेत त्यांना धारेवर धरण्याचं काम कुठेतरी आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का झाला नाही याबद्दल सरकार बोलायला तयार नाही, त्यावर प्रश्न निर्माण होत नाहीत. त्यासोबतच एकंदरीत या पेपर 71 वेळेस कसे फुटले, एकंदरीत केंद्र सरकारचे 154 वेळा पेपर कसे फुटले हे सांगितलं जात नाही. अण्णा हजारे मागच्या वेळेस कुठे होते हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करणं कुठेतरी एक विषयांतर होईल.
त्यामुळे बरं. मुद्दा जो आहे तो थेट आहे. पेपर आहेत मात्र लीक होतात, एक्झामिनेशन आहे मात्र पेपर लीक आहे, डिग्री आहे मात्र रोजगार नाही, शेती आहे मात्र उत्पन्न नाही. अशा फंडामेंटल ज्या गोष्टी आहेत ज्या केंद्रीकरणाच्या चक्कीमध्ये आपण दिवसेंदिवस आपण कुठेतरी गरीब होत चाललोय का, संधी कमी होत चालली आहे का, या मूलभूत प्रश्नांकडे हा लढा लढला गेला पाहिजे. ठीक, धन्यवाद हर्षवर्धन सपकाळजी, एबीपी माझाला आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. राहुल गांधी सध्या माध्यमांशी बोलतायत. आपण थेट जाऊया, नेमकं काय घडतंय आपण बघूया थेट आंदोलनाच्या ठिकाणी. They were dragging him down. We saved him. We are advocates. They're peacefully protesting here. This peaceful protest is suddenly converted into a whole stampede. He is not.